नेनियस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं जी सूचना आहे, जी पोर्टलला सूचना टाकण्यात आलेली आहे आणि ती मुदतवाढ जी मिळालेली आहे, त्या मुदतवाढीच्या संदर्भात ही आनंदाची आपली बातमी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल दुपारनंतर या सर्व गोष्टी घडामोडी झाल्यात आणि यात मी आधी स्पष्ट सुद्धा केलं होतं की जागा जर वाढणार असेल तर नक्कीच मुदतवाढ मिळणार आहे. कारण आयुक्त साहेब जेव्हा म्हणत आहेत की 15 ते 18,000 जागा येणार आहेत, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असेल. मग तथ्य यासाठी होतं की त्यांनी दिलेली बातमी किंवा त्यांनी दिलेली स्टेटमेंट ही खरंच मानावं लागेल, कारण ते खुद्द त्या पदावरती काम करतायत, ते डिपार्टमेंट सांभाळतायत, तर त्यांना या गोष्टी माहीत आहेच आणि त्यात आपल्यापर्यंत पोहोचवल्यामुळं त्यात एक आनंदाची वार्ता आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे. दुःख कोण्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे गेल्या 2 महिन्यापासून वाट बघत आहेत किंवा 2.5 महिने 3 महिने होत चाललेले आहे, परंतु अजूनही प्राधान्यक्रम सुरू झालेला नाही. यांना मात्र वाईट वाटत आहे किंवा दुःख होत आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या सोबतचेच मित्र आहेत, भाऊबंद आहेत, यांचा सुद्धा आपल्याला विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता एक आनंदाची बातमी अशी, हा व्हिडिओ जो बनवतो आहे हे यासाठी बनवतो आहे की नक्कीच 15 ते 18,000 जागा येणार आहेत, म्हणजे आपल्यासाठी आनंद आहे. आपला जो कट ऑफ आहे तो कमी येणार आहे, त्यामुळं नक्कीच येणार आहे का, खरं आहे का, हे सर्व आपण या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राधान्यक्रमासाठी सुद्धा विदर्भातील विद्यार्थी असतील, पश्चिम महाराष्ट्रातील, कोकणातले विद्यार्थी असतील, मराठवाड्यातले विद्यार्थी असतील, खानदेशातले विद्यार्थी असतील, सर्वांना आपण त्यांच्या परीने जे विद्यार्थी विचारतील, ज्यांना गरज आहे ते विद्यार्थ्यांना आपण मदत करणार आहोत. एकही रुपया न घेता, कोणतीही बॅच न चालवता, तुम्ही जरी ग्रुपला शेअर केला किंवा फोन जरी केला तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या मदत करता येणार आहे. कारण आपल्याला एक मार्ग तुमच्यासाठी ती पद निवडण्यासाठी किंवा बाकी इतर गोष्टीसाठी होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर एक चूक झाली तर तुम्ही या भरतीतून बाहेर पडाल आणि आपल्याला फक्त आणि फक्त या भरतीचा अनुभव मिळेल. मग आता तुम्हाला समजायचं की अनुभव मिळवायचा आहे की पद मिळवायचं आहे, त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग या जागा ज्या आहेत या जागाकडे वळू आपण. जागा ज्या आहेत या जागा येणार आहेत का? नक्कीच तारीख वाढली म्हणजे 100% जागा या 15,000 पेक्षा जास्तच असणार आहे. 16,000, 17,000, 18,000 पर्यंतचा आकडा हा चिमणे साहेबांनी बोललेला आहे, म्हणजेच हा आकडा या आकड्यांपर्यंत जाऊ शकते. मग 18,000 जर जागा आल्या आणि 74 ते 75,000 पोरं जी आहेत ही कॉम्पिटिशन मध्ये आहेत, म्हणजे 1,70,000 विद्यार्थ्यांनी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तरी त्यातली 74 ते 75,000 विद्यार्थी हे मेन कॉम्पिटिशन मध्ये आहेत. मग यातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत मोठी सुवर्ण संधी आहे, बंपर भरती आहे. मग या भरतीचा फायदा आपल्याला प्राधान्यक्रमातून घेता येणार आहे, तुमच्या टेटच्या मार्क्स मधून घेता येणार आहे, तुमच्या कॅटेगरीमधून, तुमच्या माध्यमामधून, तुमच्या एज्युकेशन मधून, तुमच्या प्रोफेशनल एज्युकेशन मधून तुम्हाला जे प्रिफरन्स येणार आहे त्या प्रिफरन्सच्या माध्यमातून तुम्ही जागा अलॉट होण्यासाठी किंवा शिक्षक बनण्यासाठी याचा वापर करता येणार आहे. आणि या सिस्टीमचा वापर करून आपल्याला या सिस्टीमला समजून घेतलं पाहिजे. आणि या 4 ते 5 गोष्टीसाठीचा जो व्हिडिओ मी बनवलाय तो बघा, ज्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या चुका टाळता येतील आणि भरतीतून बाहेर न पडता आपल्याला कुठेतरी एखाद्या शाळा, एखादी कॉलेज कुठेतरी आपल्याला अलॉट होईल आणि ते तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. विद्यार्थी, मग जागा येणार आहेत म्हणजे हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ जो मी सांगितलेला होता 125 115च्या दरम्यान ओपनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितला होता. वेगवेगळ्या महिला असतील किंवा समांतर आरक्षणात असतील किंवा इतर लोकांचा असेल, फक्त ओपन मधले व जनरल कॅटेगरी मधलेच फिमेल किंवा मेल नाही, इतर पण लोक त्यामध्ये येतात, त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्यात एसटी कॅटेगरीचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल की जो एससी कॅटेगरीचा विद्यार्थी आपल्याला विचार करावा लागेल. माध्यमांचा विचार आपल्याला करावा लागेल, उर्दू असेल, कन्नड असेल, या माध्यमांचा सुद्धा कट ऑफ जो आहे तो 100च्या खाली आलेला आहे. आणि 2022च्या भरतीमध्ये आपण पाहिलेला असाल. इंग्रजी माध्यम असेल, इंग्रजी माध्यमाचा सुद्धा कट ऑफ 100च्या खाली आलेला आहे, त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आणि यात आपल्या विद्यार्थ्यांची जी काही इच्छा होती, कारण कमेंटमध्ये मी जेव्हा पाहिलं तेव्हा विद्यार्थ्यांची एकच इच्छा होती की सर डेट वाढायला पाहिजे, म्हणजे मुदतवाढ मिळायला पाहिजे. मुदतवाढ मिळायला पाहिजे का? तर 18,000 जागा यायला पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे जागा जर वाढल्या तर आपण नक्कीच यामध्ये इन होऊ. कारण मला 114 आहे, 15 आहे, मला 102 आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की मला माझं या भरतीमध्ये झालं पाहिजे, जेवढ्या जास्त जागा तेवढा कट ऑफ कमी येईल, हे प्रत्येकाला वाटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे सांगतोय तुम्हाला, आता मात्र जागा 18,000 पर्यंत या 10 दिवसांमध्ये नक्कीच फार म्हणजे गती जी आहे
ही गती या जाहिराती अपलोड करण्यासाठी येणार आहे आणि या गतीच्याच माध्यमातून आपल्या सर्वांसाठी दिलासादायक ही बातमी होती। यातून नक्कीच 100% या जागा तेवढ्या येतील, कारण आतापर्यंत 12 ते 13 हजार जागा ज्या आहेत, म्हणजे 11.5 मी जेव्हा पूर्ण टोटल केली, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून आलेली माहिती आणि बाकी रिक्त पदांच्या याच्यात, तर 11.5 ते 12 हजारांचा आकडा आपण या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। तर त्यामध्ये राहिलेले 5-6 हजार ज्या जागा आहेत तर त्या नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या 10 दिवसांमध्ये पूर्ण होतील। आजपासून जर पकडलं 20 तारखेपर्यंत तर नक्कीच पुन्हा 5 ते 6 हजार जागा जर आल्या तर नक्कीच आपल्या सर्वांसाठी ही खूप मोठी संधी आहे आणि यात विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ही सर्वात मोठी संधी आहे, ती या संधी मात्र आपण सर्वांनी गमावू नये। ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांनी सुद्धा या सर्व गोष्टींचा जो माझा व्हिडिओ आहे मागचा म्हणजे काल परवा टाकलेला तो सुद्धा बघा। ज्या 5 ते 6 गोष्टी इम्पॉर्टन्स आहेत त्या खरंच महत्वाच्या आहेत, त्या तुम्हाला बघावं लागणार आहे। त्यानुसार चुका मात्र करायच्या नाही आहेत। हे त्याच्या संदर्भात अजून पुन्हा अपडेट मी देणारच आहे विद्यार्थी मित्रांनो। हेच आजचं अपडेट होतं। हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। धन्यवाद।